नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सरसे स्वागत आहे. एकंदरीतच सध्या पावसाळा चालू आहे. वातावरणामध्ये आपल्याला बराचसा फरक किंवा आपल्याला दिसून येत आहे. आणि एकंदरीतच ह्या पावसाळी वातावरणामध्ये, आभाळी वातावरणामध्ये आपल्या डाळिंब पिकावरती वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. मग रोगामध्ये पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये मोस्टली ह्या वातावरणामध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो, ज्याला आपण ऑइली स्पॉट किंवा बॅक्टेरियल ब्लाइट असे म्हणत असतो. त्याचबरोबर सर्कोस्पोराचे स्पॉट असतील किंवा अल्टरनेटिव्हचे स्पॉट असतील किंवा त्याचबरोबर पाकळी कूज किंवा फळकूज या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. आणि अशा वेळेस ह्या वातावरणामध्ये मोस्टली आपल्याला डाळिंब पिकावरती तेल्या या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. ह्या तेल्या या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी महत्वाच्या जे 3 फवारणी आहेत किंवा आपल्या बागेमध्ये तेल्या या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून सुद्धा आपण ह्या 3 फवारणी घेऊ शकतो. आणि या फवारणीच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने डाळिंब पिकावरती येणाऱ्या तेल्या म्हणजेच बॅक्टेरियल ब्लाइट किंवा ऑइली स्पॉट या रोगाचे नियंत्रण आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. मग ते 3 फवारणी कोणत्या आहेत? तर त्याच्यामधली पहिली जी फवारणी आहे त्याच्यामध्ये कोनिका घ्यायचा आहे. कोनिका बरोबर मॅट्रिक्स आणि स्पोअर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये कोनिका आहे ते साधारण 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याबरोबर, कोनिका बरोबर स्पोअर आणि मॅट्रिक्स हे 2 औषध सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता. आणि ही पहिली फवारणीच्या माध्यमातून आपण तेल्यावरती पहिली फवारणी घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये पहिली फवारणी झाल्यानंतर 6 ते 8 दिवसानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे. दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला कोसाईट आहे ते 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. कोसाईट बरोबर आपल्याला कर्जेट जे 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि त्याचबरोबर व्हॅलिड आहे ते 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये. हे तिन्ही औषधं कोसाईट, कर्जेट आणि व्हॅलिडा 1 ग्रॅम प्रति लिटर, 2 ग्रॅम प्रति लिटर आणि 0.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जेवढी आपली झाडांची संख्या असेल किंवा जेवढं फवारणीसाठी आपल्याला पाणी लागतं तेवढ्या पाण्यामध्ये हे तिन्ही औषधं घेऊन 6 ते 8 दिवसानंतर दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतरची जी तिसरी फवारणी आहे, तिसरी फवारणी शक्यतो आपल्याला प्लॉटवरती तेल्या या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला असेल किंवा जास्त पावसाळ्याने ढगाळी वातावरण जास्त कालावधीसाठी राहिलं असेल तर अशा वेळेस किंवा अशा स्टेजला आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे. तिसऱ्या फवारणीमध्ये स्पोअर प्लस जे की 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये, त्याचबरोबर PF08 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आणि एंडोफिल Z78 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये हे तिन्ही औषधं मिक्स करून आपल्याला तिसरी फवारणी घ्यायचं आहे. तिन्ही फवारणीमधलं जे गॅप आहे ते आपल्याला 6 ते 8 दिवसाचं ठेवायचं आहे. आणि या तिन्ही फवारणी बरोबर आपल्याला स्टिकर किंवा स्प्रेडर, शक्यतो आता पाऊस चालू आहे आणि ह्या कालावधीमध्ये शक्यतो स्टिकर किंवा स्प्रेडर ह्या औषधाबरोबर द्यायचा आहे. जेणेकरून आपल्याला इफेक्टिव्ह स्प्रे त्या झाडावरती गेल्यानंतर आपल्याला जो होणारा तेल्या रोग असेल किंवा ऑइली स्पॉट असेल तर ते चांगल्या पद्धतीने आपण नियंत्रणात आणू शकतो. त्याचबरोबर आपल्याला डाळिंबावरती इतर सुद्धा किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. पण मोस्टली ह्या सीझनमध्ये किंवा ह्या वातावरणामध्ये तेल्या या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो ह्या 3 स्प्रे तुम्ही चांगल्या पद्धतीने जर घेतले तर एकंदरीतच तेल्या रोगाचे नियंत्रण आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.